नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महाट्रान्सको म्हणजेच महापारेषण मार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या तंत्रज्ञ आणि सहाय्यक तंत्रज्ञ भरती 2023 याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तंत्रज्ञ आणि सहाय्यक तंत्रज्ञ या भरतीमध्ये कंत्राटी कामगारांना प्राधान्य दिले जाईल का, आणि जर प्राधान्य दिले जाईल तर कशा पद्धतीने दिल्या जाईल। त्याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत की भरतीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची भूमिका काय आहे, तसेच जर तंत्रज्ञ सहाय्यक तंत्रज्ञ या पदाकरता कंत्राटी कामगारांना प्राधान्य दिले जात असेल तर सर्वसामान्य उमेदवारांवर याचा काय परिणाम होईल, या संपूर्ण बाबींविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। आपण सर्वांना माहितच आहे की जाहिरात क्रमांक 8 आणि जाहिरात क्रमांक 9 2023 या अंतर्गत जाहिरात क्रमांक 8 सिनियर टेक्निशियन 144 पदे, टेक्निशियन 1 198 पदे, टेक्निशियन 2 313 पदे आणि जाहिरात क्रमांक 9 2023 नुसार असिस्टंट टेक्निशियन जनरल म्हणजे सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य, जे की आत्ताचे विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी या पदांकरता 1868 पदे अशा पद्धतीने जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। तर मित्रांनो, लोकमत न्यूजपेपर मध्ये दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीसनुसार दिनांक 20/11/2023 रोजी जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुद्धा प्रसिद्ध होणार आहे। या ठिकाणी दिलेला आहे जाहिरात क्रमांक 8 2023 व जाहिरात क्रमांक 9 2023। तर या दोन्ही जाहिरातींविषयी, या दोन्ही भरतीविषयी आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत। या दोन्ही भरतींमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांविषयी काय निर्णय घेण्यात आले, त्यांची भूमिका काय आहे आणि एकूण परिणाम भरतीविषयी कसा होणार आहे याविषयी आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महाट्रान्सको मार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या तंत्रज्ञ आणि सहाय्यक तंत्रज्ञ या भरतीविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत। विशेषतः आपण कंत्राटी कर्मचाऱ्यांविषयी माहिती घेणार आहोत, पण जरी तुम्ही कंत्राटी कर्मचारी असाल किंवा कंत्राटी कर्मचारी नसाल तरी हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्याकरता अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण या संपूर्ण प्रक्रियेचा भरतीवरती काय परिणाम होईल, रिझल्टवरती, निकालावरती काय परिणाम होईल याविषयी सुद्धा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की महावितरण, महापारेषण, महानिर्मिती यासारख्या विविध विभागाच्या विशेषतः तांत्रिक संवर्गातील पदांकरताच्या भरतीविषयी आपण सविस्तर अशी माहिती गोळा करत असतो, विविध परिपत्रकाचा अभ्यास करत असतो, विविध बैठकांचा अभ्यास करत असतो आणि त्या अनुषंगाने योग्य आणि महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो। जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका, कारण आम्ही सविस्तर आणि योग्य माहिती योग्य वेळेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, विषयाकडे वळूया। या अगोदर आपल्या चॅनलवरती तंत्रज्ञ, सहाय्यक तंत्रज्ञ या भरतीविषयी विविध मुद्दे जे की कंत्राटी कर्मचारी यांच्या बाबतीत होते किंवा इतरही सामान्य मुद्दे याविषयीचे व्हिडिओ, सविस्तर बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। त्यामधूनच हे काही व्हिडिओ आहेत। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो की कंत्राटी कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांना सामावून घेण्याबाबत संघटनेच्या मागण्या काय होत्या आणि शासनाची भूमिका व निर्णय काय होते याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेला होता। नागपूर या ठिकाणी माननीय देवेंद्रजी फडणवीस ऊर्जा मंत्री तसेच उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत फेडरेशन संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी बैठक झालेली होती, त्याबद्दलचा हा व्हिडिओ होता। त्याचबरोबर कंत्राटी कर्मचारी यांना सामावून घेण्याबाबत प्रशासनाचे काय उत्तर होते याविषयीचा सुद्धा व्हिडिओ आम्ही उपलब्ध करून दिलेला होता। त्याचबरोबर तीनही वीज कंपन्यातील वायरमन, ITI पास विद्यार्थी, शिकाऊ उमेदवार आणि कंत्राटी कर्मचारी यांच्याविषयी सुद्धा आम्ही अत्यंत महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केलेली होती। त्याचबरोबर महाट्रान्सको भरतीविषयी संघटनेची मागणी काय आहे आणि प्रशासनाची भूमिका काय आहे याविषयीचा सुद्धा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेला होता। या सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जात आहे। त्याचप्रमाणे वरती आय बटनमध्ये वीज कंपन्याच्या भरत्याविषयीची प्लेलिस्ट आहे, त्याची सुद्धा लिंक उपलब्ध आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता। तर मित्रांनो, तंत्रज्ञ, सहाय्यक तंत्रज्ञ भरती 2023 यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांविषयी काय निर्णय घेण्यात आले याविषयी आपण माहिती घेणार आहोत। तर ही माहिती कोणत्या बेसमधून घेतलेली आहे, तर मित्रांनो, दिनांक 23/10/2023 रोजी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेसमवेत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापारेषण कंपनीच्या व्यवस्थापनाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये बरेचसे मुद्दे घेण्यात आलेले होते, पण आपल्या आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे कंत्राटी कर्मचारी यांच्याविषयीचा, तोच मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याविषयी आपण आता पुढे जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, पहिला प्रश्न होता
की कंत्राटी कामगारांना प्राधान्य दिले जाईल का? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे होय, कंत्राटी कामगारांना प्राधान्य दिल्या जाईल. तर मित्रांनो, जर तुम्ही कंत्राटी कर्मचारी असाल किंवा तुम्ही कंत्राटी कर्मचारी नसालही तरी पण तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता आणि पूर्ण बघा, कारण अत्यंत महत्त्वाच्या आणि विविध मुद्द्यावरती आता आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे की जर प्राधान्य दिले जाईल तर कशा पद्धतीने दिले जाईल? मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की प्राधान्य दिले जाणार आहे. तर प्राधान्य कशा पद्धतीने दिले जाईल याविषयी आपण माहिती घेऊ. जी बैठक दिनांक 23/10/2023 रोजी झालेली होती, त्या बैठकीमध्ये संघटनेच्या वतीने एक प्रश्न किंवा मुद्दा मांडण्यात आला होता. मुद्दा क्रमांक 13, सहाय्यक तंत्रज्ञ पदाच्या सर्व रिक्त जागा भरताना महापारेषण मधील कंत्राटी कामगारांना प्राधान्य देणे. या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो, महापारेषण मधील, कारण इतरही वीज कंपन्यांमध्ये कंत्राटी कर्मचारी आहे, पण ही भरती महापारेषण म्हणजे महाट्रान्सको या वीज कंपनीमधील आहे. म्हणून या ठिकाणी महापारेषण मध्ये जे कंत्राटी कर्मचारी काम करत आहे त्यांना प्राधान्य देण्याबाबत संघटनेने मागणी केलेली होती. तर या प्रश्नाच्या उत्तरादाखल प्रशासनाकडून उत्तर आले की महावितरण कंपनीप्रमाणे प्रत्येक वर्षाला 2 गुण असे जास्तीत जास्त 10 गुण देण्याचे बैठकीत मान्य करण्यात आले. आपण सर्वांना माहितच असेल की महावितरण कंपनीने या अगोदरच स्पष्ट केलेले आहे की महावितरण मार्फत यापुढे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिरातीमध्ये जे काही कंत्राटी कर्मचारी आहेत त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 5 वर्षाकरता प्रत्येक वर्षाचे 2 गुण अशा पद्धतीने एकूण 10 गुण देण्याचे मान्य केलेले आहे. त्याच प्रकारे महाट्रान्सको कंपनीने सुद्धा या ठिकाणी स्पष्ट केले आहे की महावितरण कंपनीप्रमाणे प्रत्येक वर्षाला 2 गुण अशा प्रमाणे जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 10 गुण देण्याचे बैठकीत मान्य करण्यात आले. तर जो प्रश्न होता की कंत्राटी कर्मचारी यांना भरतीमध्ये प्राधान्य दिले जाईल का आणि दिले जाईल तर कशा पद्धतीने, तर त्या प्रश्नाचे हे उत्तर आहे की एकूण परीक्षांच्या गुणांमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत असलेल्या एकूण वर्षाच्या अनुषंगाने प्रत्येकी 2 गुण अशा प्रमाणे जास्तीत जास्त 5 वर्षाकरता एकूण असे 10 गुण देण्यात येतील. तर मित्रांनो, हे तर स्पष्ट झालं आहे की कंत्राटी कर्मचारी यांना प्राधान्य दिले जाणार आहे. पण हा जो एक मुद्दा आहे जो वाचताना आपल्याला एकदम सोपी वाटत आहे, पण तो सुद्धा बराचसा कॉम्प्लिकेटेड आहे. बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी उद्भवू शकतात, त्याविषयी आपण चर्चा करू. तर मित्रांनो, प्रश्न आहे की भरतीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची भूमिका काय असेल आणि कंत्राटी कर्मचारी यांच्या बाबतीत विविध प्रश्न काय आहेत याविषयी आपण आता सविस्तर चर्चा करू. जर मित्रांनो, बैठकीमध्ये सांगितल्याप्रमाणे महापारेषण कंपनीने कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचे ठरवलेले आहे गुण देऊन, म्हणजे त्यांनी केलेल्या एकूण कामाच्या एकूण वर्षाच्या नुसार प्रत्येक वर्षाचे 2 गुण असे जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 10 गुण. पण प्रश्न निर्माण होतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1 असा निर्माण होतो की जे कर्मचारी होते पण काही काळा अगोदर काम सोडले असेल तर त्यांचे काय? म्हणजे बरेचसे कंत्राटी कर्मचारी जे वैयक्तिक माझ्या संपर्कात आहे, बरेचशा कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत माझं बोलणं होत असतं, त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांविषयी जर आपण विचार केला, तुमच्यापैकी जर काही कंत्राटी कर्मचारी असतील किंवा तुम्ही स्वतः असाल की जे काही वर्ष अगोदर किंवा काही महिन्या अगोदर किंवा काही दिवसा अगोदर सुद्धा तुम्ही महापारेषण कंपनीमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होते, पण काही काळा अगोदर जर तुम्ही काम सोडलं असेल तर त्यांच्याविषयी काय निर्णय घेतला जाईल? म्हणजे अशी अट असणार आहे का की कंत्राटी कर्मचारी हा नियमित आतापर्यंत म्हणजे टिल डेट जाहिरातीच्या दिनांकापर्यंत कार्यरत असावा? असा जर मुद्दा असेल तर जे कर्मचारी मागील 5-10 वर्षापासून कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहे त्यांच्याकडे ITI पासआउट आहे, ITIचं सर्टिफिकेट आहे, त्या उमेदवारांना सुद्धा एक्स्ट्राचे 10 गुण दिल्या जाईल का? हा एक प्रश्न निर्माण होतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच मिळणार आहे, पण या सर्व बाबी त्या ठिकाणी क्लिअर होतील अशी आपण अपेक्षा करू. पण कदाचित त्याविषयी आत्ता चर्चा करणं आपल्याला खूप गरजेचं आहे, कारण बरेचसे मुद्दे या ठिकाणी क्लिअर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढचा मुद्दा असा निर्माण होतो मित्रांनो की ज्या कर्मचाऱ्यांचे वय बाद झाले आहे त्यांचे करता सूट असणार का? मुद्दा समजून घ्या मित्रांनो. बरेचसे कंत्राटी कर्मचारी यांच्याकडे ITIचं सर्टिफिकेट आहे, कारण एक मुद्दा क्लिअर आहे की जे कंत्राटी कर्मचारी ITI पासआउट नाही पण ते मागील 5, 10, 15, 20 वर्षापासून जरी काम करत असेल तरी त्या कर्मचाऱ्यांना, त्या आउटसोर्स कर्मचाऱ्यांना, त्या बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना अर्ज करण्याची मुभा नाही. सर्वात पहिली अट आहे की त्या उमेदवारांकडे ITIचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर या कंडिशनमध्ये आपण असं समजून घेऊ की एखादा कर्मचारी आहे त्याच्याकडे ITIचं सर्टिफिकेट आहे, पण तो बऱ्याच वर्षापासून काम करतोय किंवा त्याचं वय जास्त झालेलं आहे आणि जाहिरातीमध्ये जे काही वय दिले जाणार आहे त्या वयापेक्षा त्या उमेदवाराचं वय जर जास्त असेल
तर त्या उमेदवारांना सूट दिल्या जाईल का? कारण एवढी वर्षे त्या उमेदवाराने किंवा त्या कंत्राटी कर्मचाऱ्याने महापारेषण कंपनी करता काम केलेले आहे, तर त्या कर्मचाऱ्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल का? त्यांना वयामध्ये सूट दिल्या जाईल का? हा एक प्रश्न निर्माण होतो. हे सुद्धा आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच कळेल. तर पुढचा मुद्दा निर्माण होतो मित्रांनो, की कंत्राटी कर्मचारी म्हणून कामात मध्येच गॅप झाली असेल तर काय? बरेचसे कंत्राटी कर्मचारी आहे, समजा तुमच्यापैकीच कोणी असेल जे मागील 5, 6, 7, 8, 9, 10 वर्षापासून काम करत आहे, पण ते कंटिन्यू करत नाही. कारण शिक्षणामुळे किंवा वैयक्तिक कारणामुळे त्यांनी मध्येच गॅप दिली, तर त्यांचं काय? अशी अट असणार आहे का की कंत्राटी कर्मचाऱ्याने कंटिन्यू म्हणजे नियमितपणे काम केलेले असावे? कारण एखादा उमेदवार आहे ज्यांनी 10 वर्ष काम केले, पण कसे पहिले 3 वर्ष केलं, मग मधामध्ये 6 महिने 1 वर्ष त्यांनी सुट्टी घेतली किंवा जॉब सुटला, परत त्याच ठिकाणी आला, परत त्यांनी कंटिन्यू 2-3 वर्ष केलं, परत त्याने काम बंद केलं, तर अशा कंडिशनमध्ये त्या उमेदवारांविषयी काय निर्णय घेतला जाईल? हा एक महत्त्वाचा मुद्दा निर्माण होतो मित्रांनो. ते उमेदवार सुद्धा या 10 गुणांकरता पात्र असतील का? हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढील प्रश्न असा निर्माण होतो की महापारेषणमध्येच पण वेगवेगळ्या विभागात काम केले असल्यास ग्राह्यता असेल काय? बरेचसे कर्मचारी आहे ज्याचा प्रॉपर जिल्हा समजा कोणता तरी वेगळा आहे, तो काही काळ एका विभागामध्ये काम केलं, त्यानंतर त्याने कंटिन्यू काम केलं, पण दुसऱ्या विभागामध्ये दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या अधीन राहून किंवा दुसऱ्या अधिकाऱ्याच्या अधीन राहून त्याने काम केलं, पण त्याची काम करण्याची जे कालावधी आहे ते 5, 6, 7 वर्ष झालेली आहे, पण त्या कर्मचाऱ्याची कंटिन्युटी एकाच ठिकाणी नसताना त्या उमेदवाराला या 10 मार्काकरता ग्राह्य धरल्या जाईल का? हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कारण बरेचसे उमेदवार आहे जे वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात, तर त्याची माहिती घेताना कशा पद्धतीने घेतले जाईल की तो कंटिन्यू काम करत आहे का म्हणून. पुढील प्रश्न निर्माण होतो की अर्ज करताना कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असल्याचे प्रूफ काय द्यायचे? म्हणजे जसा या अगोदरचा मुद्दा होता की एखादा कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी काम करतोय, त्यांनी जरी म्हटलं की मी कंटिन्यू काम करतोय, पण काहीतरी प्रूफ महापारेषण मार्फत मागितले जाईल की हा उमेदवार या ठिकाणी काम करत होता, ज्याचे वर्ष 5, 6, 2, 3 जे काही असेल ते झालेले आहेत. तर मित्रांनो, महावितरणने असं क्लिअर केलेलं होतं की कंत्राटी कर्मचारी ज्या काही विभागामध्ये काम करत आहेत तेथील जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत माहिती कलेक्ट केली जाईल आणि तशी परीक्षेच्या वेळेस किंवा अर्ज भरण्याच्या वेळेस किंवा भरतीच्या वेळेस प्रशासनाला कळवली जाईल. कारण काय होतं मित्रांनो की कंत्राटदार हा बदलत असतो आणि जो कंत्राटदार आहे तो बदलल्यानंतर अधिकारी एकच असतो किंवा अधिकारी जरी बदलला पण त्या पदावरती कोण ना कोणी व्यक्ती जो की डिपार्टमेंटचा आहे तो असतो, त्यामुळे त्याच्याकडे योग्य आणि विश्वासू अशी माहिती असूच शकते. त्यामुळे अर्ज करत असताना ही माहिती मागवली जाईल का की या ठिकाणी हा उमेदवार काम करत होता, आणि जर तुम्ही तिथे प्रश्न असणार की तुम्ही कंत्राटी कर्मचारी आहात का, तुम्ही त्या प्रश्नाला टिक केलं तर त्याच्याकरता आत्ताच काही डॉक्युमेंट्स किंवा काही PDF फाईल स्कॅन कॉपी अपलोड करावे लागतील का, की फक्त कधीपासून कधीपर्यंत काम करताय किंवा कुठे काम करत होते एवढीच माहिती विचारल्या जाईल. कदाचित असं पण होऊ शकतं की सध्या तुमच्याकडून माहिती मागवल्या जाईल, एक्झाम झाल्यानंतर जर तुम्ही सिलेक्ट लिस्टमध्ये आलात किंवा वेटिंग लिस्टमध्ये आलात तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस ही सर्व माहिती तुमच्या मार्फत म्हणा किंवा डिपार्टमेंटच्या मार्फत मागवल्या जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बरेचसे काही मुद्दे आहेत. जरी हा मुद्दा आपल्याला सोपी वाटत असला की भरतीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, पण हे आणि याच्या व्यतिरिक्त बरेचसे मुद्दे उद्भवणार आहेत, त्याची शहानिशा होणे गरजेचे आहे आणि आपण आशा करू की जाहिरातीमध्ये या सर्व गोष्टी क्लिअर असतील. तर मित्रांनो, महाट्रान्सको म्हणजे महापारेषणच्या तंत्रज्ञ आणि सहाय्यक तंत्रज्ञ या भरतीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. तर या सर्वाचा सर्वसामान्य उमेदवारांवर काय परिणाम पडेल याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य या मुद्द्याचा एक असा परिणाम होईल की स्पर्धा वाढेल. स्पर्धा वाढेल म्हणजे जर फक्त सर्वसामान्य उमेदवार अर्ज करणार असते तर कॉम्पिटिशन ही फक्त फ्रेशर उमेदवारांमध्येच असती, पण जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना एकूण काम केलेल्या वर्षाच्या मानाने प्रत्येक वर्षी 2 गुण अशा पद्धतीने एकूण 10 गुण दिले जाणार आहे. जरी तुम्हाला वाटत असेल की फक्त 10 गुणांचा प्रश्न आहे, पण तसं नाही मित्रांनो, कारण पॉइंट न विद्यार्थी सिलेक्ट लिस्ट मधून वेटिंग लिस्ट मधून बाहेर जाताना आम्ही बघितलेले आहे. त्यामुळे 1 मार्क नाही तर अर्धा मार्क, त्याच्यापेक्षा सुद्धा अर्धा मार्क या सर्वांचा परिणाम या भरतीवरती होणार आहे. कारण की ही जी परीक्षा आहे ती मायनस मार्किंगची असणार आहे, त्यामुळे पॉइंटने तुम्हाला सिलेक्ट लिस्ट मध्ये यावं लागेल.
एकूण जे पदे आहेत 1868. या पदांमध्ये कॅटेगरी वाईज जर विचार केला तर ही पदे बरीच कमी होतात आणि त्याही पदांमध्ये जर उमेदवारांना एकूण मिळालेल्या गुणांमधून 10 गुण एक्स्ट्रा मिळत आहे तर नक्कीच या ठिकाणी स्पर्धा वाढेल म्हणजे वाढेलच. त्यामुळे आपण सर्वांना ताकदीने अभ्यासाला लागायचं आहे. आपल्याकडे अजून 2 ते 2.5 महिने आहेत. कंटिन्यू तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि परीक्षा क्रॅक करायची आहे. पुढील परिणाम असा होईल की कट ऑफ वाढेल. कट ऑफ वाढेल म्हणजे काय होणार मित्रांनो, तुमच्या कॅटेगरीनुसार जो काही कट ऑफ सध्याच्या घडीला विदाऊट कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य जो कट ऑफ येणार होता तो आता वाढेल. कारण साहजिकच आहे की 10 गुण उमेदवारांना जास्त मिळेल. बरेचसे कंत्राटी कर्मचारी हे 2, 3, 4, 5 वर्षापासून ITI केल्यानंतर महापारेषण कंपनीमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहेत. त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सुद्धा अनुभव आहे, त्याचबरोबर त्यांचा अभ्यास सुद्धा आहे. त्यामुळे साहजिकच स्पर्धा म्हणजे कॉम्पिटिशन ही वाढणार आहे आणि त्याचबरोबर कट ऑफ सुद्धा वाढणार आहे. त्याचबरोबर साहजिकच सामान्य उमेदवारांचे सिलेक्शन आकडा काही प्रमाणात कमी असेल. ही कोणतीही बाब घाबरण्यासारखी नाही किंवा कुणाविषयी द्वेष करण्यासारखी नाही किंवा आपण स्वतः खुश होण्यासारखी नाही. पण ही गोष्ट सत्य आहे की सामान्य उमेदवारांचे सिलेक्शन आकडा काही प्रमाणामध्ये कमी असेल. कारण की बऱ्याचशा ठिकाणी कंत्राटी कर्मचारी जे की अभ्यास करतात, त्यांच्याकडे अनुभव आहे, ते उमेदवार साहजिकच कुठेतरी सिलेक्ट लिस्टमध्ये, वेटिंग लिस्टमध्ये जास्त संख्येने येण्याचा चान्स आहे. त्यामुळे सामान्य जे उमेदवार आहेत म्हणजे जे फ्रेशर ITI किंवा अप्रेंटिसशिप केलेले उमेदवार आहेत त्यांचा सिलेक्शन आकडा जो की राहणार होता तो थोड्या प्रमाणामध्ये का होईना पण तो कमी असेल. तर मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओच्या शेवटी सामान्य उमेदवारांना काही सूचना आपण या ठिकाणी देतोय, त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी काही आपण सूचना देण्याचा प्रयत्न करतोय. कारण मित्रांनो, या पदांकरता परीक्षा होणार आहे. महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदासारखी या ठिकाणी 10वीच्या बेसवरती सिलेक्शन होणार नाही, होणार आहे तुमची परीक्षा. त्यामुळे सामान्य उमेदवारांना सूचना आहे की तुम्ही चांगला आणि जोरदार अभ्यास करा, कारण याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही. जर तुम्ही चांगला आणि पक्का अभ्यास केला, तुम्ही एक्झाम मध्ये चांगल्या पर्सेंटेजनी चांगल्या मार्कांनी पासआउट झाले तरच तुमचं सिलेक्ट लिस्टमध्ये, निवड यादीमध्ये किंवा प्रतीक्षा यादीमध्ये नाव येण्याचे चान्सेस आहे. त्याचबरोबर जर तुम्ही कंत्राटी कर्मचारी असाल तर तुमच्याकडचा सुद्धा एक महत्त्वाची सूचना आहे की तुम्ही सुद्धा चांगला आणि जोरदार अभ्यास करा. कारण जरी तुम्ही कंत्राटी कर्मचारी असाल आणि तुम्हाला माहिती आहे की मला 10 मार्क एक्स्ट्रा पडणार आहे, जर तुम्ही 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा कार्यकाळ हा तुम्ही महापारेषण मध्ये घालवलेला असाल तर तुम्हाला ते 10 मार्क मिळणारच आहे. पण फक्त त्या 10 मार्कांच्या भरोश्यावर राहून तुम्हाला चालणार नाही, कारण तुमच्यापैकी सुद्धा बरेचसे उमेदवार हे चांगले अभ्यासू आहेत. त्याचबरोबर जे काही फ्रेशर उमेदवार आहेत ते सुद्धा जोमाने या भरती करता लागलेले आहेत, त्यांचे सुद्धा मार्क्स जास्त पडण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे तुम्ही जर सामान्य उमेदवार असाल किंवा तुम्ही कंत्राटी कर्मचारी जरी असाल तरी तुमच्याकडे एकच पर्याय आहे, तो चांगला आणि जोरदार अभ्यास करणे. याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंत्राटी कर्मचाऱ्यांविषयी भरतीमध्ये काय होणार आहे, काय काय निर्णय झाले, कशा पद्धतीने भरती होणार आहे, काय परिणाम होणार आहे याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.